नमस्कार साहेब. तुम्ही तुमचे नाव, माहिती गुप्त ठेवायच्या अटीवरती वाटलंच तर आवाजात थोडीशी लकब निर्माण करून तुम्ही माहिती देऊ शकता. तर आता मित्रांनो, आपण माहिती घेणार आहोत की ईदभर लाकूड आणि हातभर डल्पी म्हणतात आमच्या मराठवाड्यामध्ये. म्हणजे की लाकूड असतं एक वीतभर आणि त्याला डल्पी म्हणजे त्याची साल हातभर काढणारी मंडळी. म्हणजे की विषय असतो न्यून आणि त्याला उगच च्युइंगम सारखं लांबवणारे काही लोक आहेत. तर त्याच्याबद्दल थोडीशी अपडेट आपल्याला आता मागं पण मिळालेली, पण आत्ता समजा त्यांच्या इच्छेने आपण सर्वांचे डोळे उघडण्यासाठी रेकॉर्ड करून, बरोबर. कॉल रेकॉर्ड करून आपण प्रसारित करायची आपली मनोकामना आहे. आणि विशेष करून महाराष्ट्राचे लाडके गृहमंत्री माननीय देवेंद्रजी गंगाधररावजी फडणवीस साहेब यांना विनंती आहे की जसं जे कालचं प्रकरण आहे, गृह खात्याचा जसा गुप्त अहवाल तुम्हाला सादर झाला आहे, तर शक्तिपीठमध्ये 13 जिल्ह्यांमध्ये SP ऑफिसकडून संबंधित तालुका लेवलला किंवा त्या गाव लेवलला तुमची गुप्त यंत्रणा सक्रिय करा. आणि खरंच म्हणजे आता हे काय वेगळं सांगायची गरज नाही. तुमची जर तुम्हाला वाटतं महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे तर तुम्हाला निवेदन आहे. तसं तर आम्ही म्हणतो की तुम्ही महत्त्वाकांक्षी वगैरे म्हणू नका, पथदर्शीच म्हणा. आणि जसं स्ट्रॉंग वॉर रूम मोपलवार साहेबांनी हँडल केलेली आणि सर्व शेतकऱ्यांना बोलवलेलं आणि शेतकऱ्यांना उभं राहून तक्रारी सांगायला सांगितलं, तर एक सुद्धा शेतकरी त्यावेळेस प्रेझेंट नव्हता. ही सत्यता आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाची. तर ती बरोबर. किमया तर नक्कीच आज मुख्यमंत्री साहेबांनी विधानसभेमध्ये आज लक्षवेधीच्या उत्तराच्या वेळेस सांगितलेलंच आहे. त्याबद्दल शंकाच नाही. पण आज सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे असेल, शक्तिपीठ नागपूर गोवा एक्सप्रेसवे असेल, पुढे येऊ घातलेला पुणे सातारा सांगली मिरज मार्गे खाली बेंगलोरला जाणारा ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे असेल, किंवा पुणे अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर असा जाणारा नवीन ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे असेल, किंवा आणखीन प्रस्तावित जसं की पुणे नाशिक इंडस्ट्रीयल कॉरिडॉर आपल्या ह्याच्यापर्यंत शिर्डीच्या विमानतळापर्यंत पाबळच्या मार्गे ती मार्गिका असेल ग्रीनफील्डची. बरोबर आहे. तर सगळ्यांना एक सूचक, हे काय म्हणतो आपण त्याला, सूचक काय म्हणू शकतो याला, चेतावणी आहे की घरचे भेदी हं, वळका. लक्षात घ्या हं, की जसं नीटमध्ये हं, जे काही कॉम्बिनेशन होतं, एक प्रश्न चुकला तर -1 आणि त्याचे मूळ 4 मार्क असे -5, म्हणजे हं, एक तर 720 पैकी 720 पडायचे. एखादा प्रश्न सोडला तर 716 4 मार्क जाऊन, आणि एखादा चुकला, हायेस्ट सांगतो तुम्हाला, तर 715 असे शेवटचे उच्चांकी आकडे सांगतो तुम्हाला की 720 716 आणि 715. तर हे मधल्या आकड्यांनी हा घोटाळा उघडकीस आला. तर हं. त्याचप्रमाणे आता समोर शेतकरीच आहेत, त्यांना बिचाऱ्यांना अजून बोलायला वाव नाहीये, तरी देखील आज त्यांच्या साक्षीने मी सगळ्यांना सांगू शकतो की घोटाळा हा निकाल लागल्यानंतर उघडा पडत असतो. तर आज ज्या अफवा उडवल्या जात आहेत की पैसे देणार नाहीत, हे होणार आहे, ते होणार आहे, तर मला सांगा की पेपर फुटी करणाऱ्यांनाच फक्त माहिती होतं की असे मार्क येणार आहेत. मग आज मला सांगा की ह्यांच्याकडे काय पुरावे आहेत की जे काही त्यांचं म्हणणं आहे की पैसेच मिळणार नाहीत, हे होणार आहे, ते होणार आहे, तर ह्याच्याबद्दल काय पुरावे आहेत त्यांच्याकडं? ज्या वेळेस तुमचं अवॉर्ड होईल, ते कधी होईल? अधिसूचनेनंतर. क्रोनॉलॉजी लक्षात घ्या, तुम्ही पण ऐका बरं का साहेब. अधिसूचना जी की 7-8 मार्चला ज्या दिवशी अपलोड व्हायची, ती संकेतस्थळावरती सरकारी अपलोड झालेली आहे. तर तिथं मी सांगत असतो की सक्षम अधिकारी त्या ज्या कोणी आहेत नामनिर्देशित त्यांच्या सहीने आणि राज्यपालाच्या संमतीने, बरोबर आहे का? बरोबर. राजपत्र हे राज्यासाठी निघतं राज्यपालांच्या संमतीने. तर आज ते गट हे रिझर्व म्हणजे की अधिसूचनेद्वारे ते राखीव करण्यात आलेले आहेत.
कशासाठी? तर देशाच्या उभारणीसाठी, राष्ट्राच्या बांधणीसाठी. तर ह्याचा अग्रक्रम काय असतो परत, की बाबा अधिसूचनेद्वारे स्थानिक वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध 2 भाषांमध्ये ते जाहीर करणे. मग त्याच्यानंतर काय असतं, ज्या दिवशी जाहीर होईल, समजा आपण ताबडतोब उदाहरण घेऊ मोहोळचं. 21 जूनला जर त्यांचं हे झालं, जाहीर झालं अधिसूचना, तर त्याच्यानंतरचे 21 दिवस. मग 21 दिवस कुठून आले? तर पहिले ही 60 दिवसाची कालमर्यादा होती, बरं का साहेब. हो हो. पण आता काय त्यांना लक्षात आलं, की बाबा ठीक आहे, की एवढे दिवस रेंगाळत पडतं, काय लोकांचं काय म्हणणं नसतं. म्हणून त्यांनी जवळजवळ 8 आठवड्यावरून त्यांनी 3 आठवड्यावरती म्हणजे 21 दिवसांवरती ही कालमर्यादा आणली. मग ह्या कालमर्यादेवरती, अधिसूचनेवरती हरकती आल्या, तर त्या हरकतींवरती विचारविनिमय चालू असतो. पण काय असतं, की प्रकल्प व्हायच्या अगोदरच सगळ्या गोष्टी जवळजवळ त्याचं काय म्हणतात त्याला, विचारविनिमय जे काय आहे, तर ते सगळं झालेलं असतं. तुम्ही म्हणताल, निश्चित की केलेला असतो. तुम्ही म्हणताल, की तुम्ही ॲश्युरिटी कसं काय घेतो? तर DPR मध्ये हे सगळं इन्क्लुडेड असतं. हो. म्हणजे जी टेक्नॉलॉजी वापरली जाते, तिची एरर म्हणजे तिची काय, एररला काय म्हणू शकतो मराठीत आपण, की तिची अं, काय म्हणतात त्याच्यामध्ये फक्त फरकाचं संदिग्धता. हं? चुका म्हणजे किंवा संदिग्धता. हां, त्याच्यामध्ये संदिग्धता असं नाही म्हणू शकत. एरर म्हणजे की फक्त तफावत केवढी हा, असते, तफावत. तर एवढ्या मोठ्या पृथ्वीच्या तलावरती लिडार टेक्नॉलॉजीची बोटाचे आपलं एक कांड असतं का 15 mm चं असतं, आणि 3 कांडे हम्म, जर धरले तर 15 ते 45 म्हणजे जवळजवळ 50 पकडू. हम्म, 15 ते 50 त्याच्यामध्ये एरर तफावत येऊ शकते. म्हणजे विचार करा, जमिनीचं सांगतोय मी, हम्म, उभं आडवं नाही का, किंवा हम्म, आत बाहेर, एवढी त्याची ॲक्युरेसी असते. किती? हम्म. 5 ते 50 बरोबर. मग आज मला विचार सांगा, तिथं जे काही निघणार आहे, तिथं पाणीची साठवण क्षमता असेल किंवा लागणारं साहित्य असेल, तर 86,000 कोटी काय, हे काय असं कोणी काय आकाशवाणी केली नाही वरतून जाता जाता, की बाबा नागपूर गोवा शक्तीपीठ एक्सप्रेसवे 86,000 कोटी स्वाहा, असं नाहीये ते. हम्म. त्याच्या मागं सगळी गणित आहेत. त्याचं प्रत्येक गोष्टीचं एस्टिमेट तयार करून ठोकताळ त्याने तयार आहेत, केले. ऑलरेडी आहेत. आणि ह्याच्यावरती अजून एक महत्त्वाची गोष्ट, की हे सगळं आहे. दुसरी गोष्ट, तिथं एन्व्हायरमेंट क्लिअरन्ससाठी त्यांचं जे काय आहे, पर्यावरणाचा अहवाल देखील असतो त्यांचा, आणि सामाजिक आघात म्हणजे सोशल इम्पॅक्ट स्टडी देखील असतो, की बाबा कुठं काय 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 आहे. तर फक्त आता प्रॉब्लेम काय आहे, की कोणाला काही चान्स मिळत नाही म्हणून कुठली तरी वावडी उठवायची, आणि नुसतं बुरबुर 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 आलं 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 आणि गेलं 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 आणि लांडगा आला रे आला, असं झालेलं आहे. बरोबर एक आहे. लक्षात घ्या, की म्हणजे म्हैस पाण्यात आणि सौदा यांचा गावात चालू आहे. शक्तिपीठ हा राज्य सरकारचा आता हा 3रा प्रकल्प आहे. ऑलरेडी एक प्रकल्प झालेला आहे पुणे मुंबई, हा. जो आपला लोणावळा मार्गे एक्सप्रेसवे आहे, म्हणजे कुठून उर्से ते खाली खालापूरपर्यंत. भले हम्म, तो 93-95 किलोमीटर असेल नाही का, पण एक मधला दुवा. मग हा कधी झालेला, कोणी केला? तर MSRTची स्थापना करून त्यावेळेस गडकरी साहेबांकडे सदरील खातं होतं. हम्म. मग नाशिकमधल्या लोकांच्या टोलवाटोलवीमुळं नाशिक मुंबई एक्सप्रेसवे तसाच पेंडिंग होता. तो आता कुठंतरी ह्या समृद्धी महामार्गाच्या निमित्ताने पूर्णत्वाला जातोय. बरोबर आहे का? रन रन झाला. बरोबर आहे का? म्हणजे की हम्म. कसं, की नकारात्मक मानसिकतेतून शेवटी नाशिकवाल्यांचं उदाहरण लक्षात घ्यायचं, की बाबा शेवटी 20-30 जे काही वर्ष झाले पुणे मुंबई एक्सप्रेसवेवरून, लगेच ताबडतोब 5 वर्षात तो झाला असता. पण आज किती वर्ष रेंगाळावे लागलेत, अजून देखील तो पूर्णत्वाला जात नाही इगतपुरीतून. बरोबर. मग जर का आपण म्हणतो, की एखाद्या जर ह्याचं गमक जर साध्य झालेलं आहे, मग जर का ते पुणे मुंबईच्या एक्सप्रेसवेमधून झालेलं आहे किंवा नागपूर मुंबईच्या एक्सप्रेसवेमधून झालेलं आहे, तर शक्तीपीठबद्दल असे गैरसमज का पसरवण्यात येत आहेत? हम्म. लक्षात आलं का? हां, ठीक आहे. जे काही आपलं म्हणणं काय आहे, की वाद असू द्या, त्यातून विवाद घडतील, संवाद स्थापित होईल, सुसंवादाकडे जाऊ आपण. आपल्यात हम्म. मतभेद असणं हे काय म्हणतो त्याला, की अगदी साहजिकच आहे. पण बरोबर. आपल्यात काय नसायला पाहिजे, की मनभेद नसायला पाहिजे. हम्म. आणि राहिली गोष्ट, जे कोणी विरोध करतायत, तर त्यांच्याबरोबर असणारे सगळ्यांनी खरंच एकदा सांगावं. जसं की आपण आता वोटिंग घेतलं, समजा काही ठराव झाला, तर समजा जे काय आज काल गोंधळ झाला विधानसभेत,
विधान सभा नाही परिषदेत, तर त्याच्यासाठी जे काय आपण म्हणतो आवाजी मतदान होतं, तर आवाजी मतदान घ्या. मी नेहमी तेच सांगतोय ना, ज्यांचा प्रकल्पाला विरोध आहे त्यांनी त्यांची जी काही हरकत आहे ती निवेदनाद्वारे कळवावी, आणि ज्यांची संमती आहे त्यांना सुद्धा मी निवेदन केलंय की एवढा संभ्रम निर्माण झालेला आहे की तुमची संमती आहे, बिनशर्त असो अगर सशर्त असो, ती देखील प्रशासनाला कळवणं गरजेचं आहे. कारण का हे महत्त्वाचं नाही की बाबा तिथं जर संकेतस्थळावरती जर अधिसूचना अपलोड झाली तर एवढे 13 जिल्हे आहेत म्हणल्यावरती प्रत्येकाच्या कामकाजाच्या कारवाईप्रमाणे थोडंफार मागं पुढे 1-2 महिन्यात सगळीकडे अधिसूचना जारी होणारच आहे. बरोबर आहे का? मी एक व्हिडिओ केलता, कोण जिंकणार कायदा, लक्षात आलं का तिथं लिहिलेलं होतं. तर हा त्याचा मतितार्थ होता की हे सगळं ह्यानी झालेलं आहे, म्हणजे तुमच्या जमिनी अटॅच, त्याला हे म्हणतो काय म्हणतात त्याला, वेस्ट म्हणतात इंग्लिशमध्ये, की त्या तुमच्या जवळजवळ त्या कामासाठी आता सुनियोजित मार्गाने आता त्याचा शेवटी शक्तीपीठमध्येच होणार आहे. लक्षात आलं का? हॅलो 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 काही कारणास्तव संपर्क होऊ शकत नाहीये, तरी देखील सगळ्यांनी ऐकावं. रेकॉर्डिंग काय त्यांना सुद्धा ऐकू जाईल, समजा काय तांत्रिक बिघाडी आली माहीत नाही. तर कुठं होतं आपण की तो व्हिडिओ आपला की कोण जिंकणार कायदा, तर 13 जिल्ह्याच्या हिशोबाने प्रत्येकाच्या अधिसूचना तालुका जिल्हानिहाय वेगवेगळ्या निघतील. मग त्याच्यानंतर काय येतं की 60 दिवसावरून तुम्हाला 21 दिवसांवरती तुमचं म्हणणं गाऱ्हाणं मांडायला तिथं वेळ दिलेला आहे. मग ह्याच्यानंतर काय होणार, आत्ता गट नंबर आलेले आहेत. मग त्याच्यानंतर एक वेळापत्रक ठरणार, ते तुम्हाला नोटिसीद्वारे संयुक्त मोजणी जी आहे, वेगवेगळ्या विभागांचे प्रतिनिधी तिथं हजर असणार आणि त्या जमिनीची संयुक्त मोजणी म्हणजे सगळ्या विभागांतर्फे. आणि आपण जसं नेहमी जशी जमीन मोजणी करतो, मग ती अर्जंट म्हणजे अतिजलद शीघ्र असेल किंवा रेग्युलर अर्ज दिल्यानंतर करतो, तसं तो गटधारक आणि आजूबाजूचे गटधारक असे सगळे तिथं हजर लागतात. तर ही असती संयुक्त मोजणी. तर ती अंदाजे तिचं एक असाच कार्यकाल ठरतो. आता जसं की बाबा अधिसूचना अपलोड झाली संकेतस्थळावरती आणि आचारसंहितेनंतर समजा 4 तारखेपासूनच मागं पुढं वेगवेगळे काय म्हणतात त्याला पत्रकं निघायला सुरुवात झाली निकालाच्या दिवशीपासून अगदी, म्हणजे कसलीही त्यामध्ये दप्तर दिरंगाई न होता. मग आता ही प्रक्रिया जी काही 1-2 महिन्याचा कालावधी घेणाऱ्या अधिसूचना मागं पुढं ह्या हिशोबाने प्रत्येक जिल्ह्यांनी आहे कारवाई चालू असेल. कुठं थोडी पहिल्या तारखेला म्हणा आणि काही ठिकाणी थोडी मागं पुढं. दुसरी गोष्ट, ह्याच्यानंतर हरकतींनंतर आता प्रत्येकाने आपापला अधिसूचनेपासूनचा क्रम लक्षात ठेवायचा की बाबा अधिसूचना झालेली आहे, तिथून 21 दिवसात आपल्याला हरकती नोंदवायच्या आहेत. मग मागं पुढं ह्याच्यावरती एकदा नजर फिरून झाली त्यांची की तुम्हाला येणार संयुक्त मोजणीचं वेळापत्रक. मग ते वैयक्तिक सगळ्यांना ग्रामपंचायतद्वारे तलाट्याद्वारे तुम्हाला ती नोटीस दिली जाणार, म्हणजे तुम्हाला ते कळवलं जाणार की बाबा ह्या दिवशी ह्या गावाचा नंबर आहे. 1-2 दिवसाच्या फरकाने असं ते वेळापत्रक असतं. मग ते गावांच्या संख्ये हिशोबाने कुठं 8 असतील, कुठं 12 असतील, कुठं 15 असतील, तर त्या गुणिले 2 करा, तर एक ढोबळ मानाने 30 ते 45 किंवा जास्तीत जास्त 60 दिवसात तो कार्यक्रम पार पडतो. मग ह्याच्यानंतर काय होतं, संयुक्त मोजणीनंतर आता जे गट नंबर आलेत, तर संयुक्त मोजणीनंतर जे क्षेत्र येतं तर त्याबरोबर गट मालकाचं नाव पण येतं. हम्म. तर गट मालकाचं नाव आल्यानंतर त्याच्यामध्ये परत तुम्हाला 21 दिवसाची मुदत दिली जाते की बाबा काय शुष्क जमीन आहे का, हंगामी बागायत आहे का बागायत आहे, किंवा तुमची मार्गिकी लगतची आहे किंवा रहिवासी आहे, म्हणजे जे काही रकाने आहेत त्यात काय तुम्हाला ऑब्जेक्शनेबल आहे का, म्हणजे तुम्हाला काय ते दुरुस्ती सुचवायची का. हरकत कशासाठी असते की बाबा ही जी दप्तरी कारवाई चालू आहे तर ह्याच्यावरती मालकाचं स्वतःचं काय विश्लेषण आहे तर ते कळवायचं असतं, आणि प्लस तुमचं सकारात्मक नकारात्मक जे काही लोकशाही मार्गाने तुम्हाला सुचवायचं आहे ती एक हरकत. मग ह्याच्यानंतर सगळं सुनावणी झाल्यानंतर मग तो फायनल परिशिष्टाने, मग त्याच्यामध्ये अनुक्रमांक असतो,
तुमच्या जमिनीचा गट क्रमांक असतो, लाभार्थी किंवा बाधित क्षेत्र असतं, त्याची किंमत असते, त्याच्यामध्ये जी काही पाईपलाईन, विहीर, बोर, मागं एक आपण व्हिडिओ केलेला आहे त्याच्यावरती पण, की नोंदी ठेवण्यासाठी 5-6 मुद्दे घटक सांगितले ते त्याच्यामध्ये इन्क्लूड असतात. बांधकाम, कंपाऊंड वॉल, तार कंपाऊंड असे घटक. त्याच्यानंतर येतं वनझाडं किंवा फळझाडं आणि त्याच्यानंतरचा प्रकार येतो एकूण आणि त्याला जे काही गुणक तुम्हाला लागू केलेले आहे त्याला त्या गुणकाची गुणाकार आणि शेवटचं जे परिशिष्ट असतं. आता ह्यातलं जे विश्लेषण आहे त्यासाठी तुम्ही प्रत्यक्ष त्या साहेबांना विचारायचं, कारण का प्रकल्पाचं सादरीकरण असेल किंवा जी काही नुकसान भरपाई आहे त्याचा गुणक तक्ता हा तुम्ही सरकारकडून वधून घ्यायचा. ते माझं काम नाही, मला माहिती आहे की ते काय आहे, तरी देखील तुमचं काम आहे ते. पैशाचा विषय म्हटल्यावरती जो देणार आहे त्याच्याशी हिशोब ठेवलेला बरा. आणि शेवटचं म्हणजे की जे काही अधिसूचना निघलेली तारीख आहे त्या दिवशीपासून जी काही अवॉर्ड निघायची तारीख आहे तर तोपर्यंत त्याचं 12% दर साल दर सेकडा व्याजदराने त्या रकमेला व्याज. तर असं ते सगळ्यांची गोळाबेरीज मिळून एकूण रक्कम असते. मग ही एकूण रक्कम म्हणजे काय, तर ही एक प्रत्यक्षदर्शी रक्कम झाली की बाबा काय, तर समजा आज हा निकाल लागला. लक्षात घ्या बरं का मी काय बोलतोय ते. मग नीटचं उदाहरण सांगितलं, 715-16 आणि घोटाळा उघड पडला तो 17, 18, 19 काय असतील त्याच्यात जायचं नाही आपल्याला, पण हे मधले फाळके नसतातच. तर ह्या आकड्यांमुळे समजा तो घोटाळा उघडकीस पडला किंवा बिहारमधून ताबडतोब FIR चालूच झालं त्या दुसऱ्या दिवशीपासून. परीक्षा 4ला झाली असेल तर समजा 5 मे पासून. तर आता इथं विषय काय की तुमचा निकाल पहिल्यांदा ह्या हिशोबाने लागणार आहे. कधी तर संयुक्त मोजणीनंतर 1.5-2 महिन्यांनी जे काय त्यांचं सगळं दप्तरी कारवाई झाली की तुम्हाला वैयक्तिक तुम्हाला अवॉर्डचं कळवलं जाणार. ते सार्वजनिक नसतं. रिपीटेडली सांगतो मी तुम्हाला, रक्कम जी असते ही तुमची वैयक्तिक असते, ती सार्वजनिक नसते. आणि माझ्या अंदाजाने ते योग्यही आहे, कारण एखाद्याला किती रक्कम येणार आहे, काय येणार आहे ह्या अनुषंगाने घातपात होण्याची शक्यता असण्याची शक्यता टाळता येत नाही. त्यामुळं जे काय आहे ते बरोबर आहे. मग ही काय असते की ही प्राथमिक तुमची रक्कम असते. मग ह्याच्यामध्ये काय असतं की एक त्यांनी जो ठोकताळा धरलेला आहे 86,000 कोटी, तर त्यात जमीन अधिग्रहणाचे आणि बांधकामाचे पैसे असे 2 आकडे धरलेले आहेत. मग आता काय आहे की तुमची जी काय आक्षेपाची कारवाई आहे समजा दरवेळेस 21 दिवसाच्या टप्प्याची, आता अधिसूचनेनंतर 21 दिवसाची असेल, तीच परत तुमची पुढं ह्याला कंटिन्यू राहायला मोजणीनंतर सुद्धा. आणि तीच परत तुम्हाला कुठं लवाद म्हणजे कोण, आर्बिट्रेशन, समुपदेशक, तर तिथं असतं. तर ते देखील त्याच्यावरती सुनावणी घेतात. त्यावेळेस हे मागील पुरावे लागतात की खरंच तुमचं भांडण पहिल्यापासूनच होतं का आज कोणाच्या सांगण्यावरून तुम्ही नाही का वादासाठी उभे राहताय. तर जे काय तुमचं ज्यावेळेस पहिल्यापासूनचं कारण आहे तर ते तिथं रक्कम उचलताना तुम्हाला एक नोंद करावी लागते की आम्ही असंतुष्ट म्हणजे की ना इच्छेने, स्वेच्छेने नाही, अनिच्छेने ही रक्कम उचलत आहोत. कारण का तर आम्हाला अडथळा ठरायचं नाहीये, पण आमचं जे काय आहे लोकशाही मार्गाने आम्ही लवादाकडं, आणि लवादातून समाधान नाही झालं तर पुढं न्यायालयाकडं आम्ही दाद मागू. तर असं एक कोष्टक आहे. मग आता ह्याच्यात काय होणार, आता अजून मुद्द्याला येतो. जे काही त्यांची जमिनीची जी अट आहे तर ती किती टक्क्याची काय टक्क्याची ती राज्य सरकारच्या संबंधित अधिकाऱ्यांना विचारायचं. मग काय ह्याच्यात की बाबा एवढं अधिग्रहण झालं तर त्याचं टेंडर वगैरे हा पुढं त्यांच्या कारवाईचा प्रश्न आहे. पण मला एकच सांगायचं आहे की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये की ज्यांना समाधान आहे, ज्यांना हवं आहे, तर त्यांना मी म्हणत असतो की आज बाजार कच्चा आहे आणि मिळणारा पैसा पक्का. तर काय शब्द आले, कच्चा बाजार आणि पक्का पैसा. तर आज तुम्ही जर का आगाऊ जर तुमचे प्रस्ताव दिले आणि तिथं सांत्वना किंवा दिलासा रकमेबद्दल आवर्जून सांगितलं तर तो देखील तुमचा एक हातचा राहतो की बाबा तुम्हाला समजा जे काही रक्कम मिळणार आहे एकूण, तर त्याच्या 25% जास्त म्हणजे समजा 100% रक्कम मिळणार आहे तुम्हाला, तर त्याच्यावरती एक्स्ट्रा 25%, 100च्या 25% म्हणजे त्या रकमेचा 4 आणे, म्हणजे 4 रुपये मिळणार असले, उदाहरणासाठी सांगतोय, 4 रुपये मिळणार असले तर त्याच्या 25% म्हणजे 1 रुपया, म्हणजे 4 अधिक 1 असे 5 रुपये मिळणार तुम्हाला. आणि त्या हक्काने मागायचे त्यांना की आमची संमती होती म्हणून. मग ह्याच्यामध्ये काय होणार, तर
कोण तयार आहे कोण नाही आहे ह्याच्यात आपल्याला पडायची गरज नाही आहे. ते कायदा, सरकार, प्रशासन, प्राधिकरण बघून घेईल. तुम्हाला द्यायचीच आहे तर तिथंच येतं गणित माझं, की आज कच्चा बाजार आणि तुम्हाला मिळणारा पैसा हा पक्का आहे. म्हणजे काय, की बाबा येणाऱ्या पैशातून तुमचं जे काय पुढचे गणित आहेत, गृहीतक आहेत, तर ते पहिल्या टप्प्यात तुम्ही ते गृहीतकं तुमची सार्थकी किंवा पूर्णत्वास नेऊ शकता. मग दुसरं काय, की लवादानंतरचं तुमचं काय असेल किंवा कोर्टाचं काय प्रोव्हिजन असेल, तर जे काय आहे तर ते न्याय प्रक्रियेसाठी लवाद तर काय समजा त्यांची काय नॉमिनल फीस आहे नाही, मला नाही वाटत की लवादाची फीस असेल, कारण जिल्हाधिकारीच असतात लवादात इथलेच. पण कोर्टाची मात्र जी रेग्युलर फीस आहे प्रकरणाची, समजा जी तुम्ही मागणी करणारी रक्कम आहे आणि तिच्यावरती मिळालेली रक्कम वॉज आउट करून जी फरकाची रक्कम आहे, तर तिच्यात जी काही कोर्ट फीस आहे तर तिचं प्रोव्हिजन असणं गरजेचं आहे. आणि लवादाचं जरी असेल तरी ते देखील तुम्ही लक्षात ठेवा. आणि कसं आहे, की तुम्ही म्हणताल की मग तुम्ही अर्धवट विषय का सोडून देता, तर विषय नाही, जिथं पैशाचा विषय येईल तिथं तुम्ही स्वतः, आपण काय म्हणतोय की प्रचार, प्रसार आणि प्रबोधन. मग तुम्ही काय नुसतं गोट्या खेळत बसणार काय? तुमची जमीन चालली, तुमचं काम आहे, तिथं तुमच्या पंचायत समितीला, जिल्हा परिषदला, कलेक्टर कचेरीला, वेळ पडली तर मंत्रालयाला, आझाद तिथं मैदानाला, किंवा वेळ पडली तर तिकडं संसद भवनात, आणि तिथं कुठलं ते दिल्लीतलं मैदान, रामलीला मैदान, हा विषय लोकशाही मार्गाने तुमच्या अखत्यारीत येतो चेंडू. मग तुम्ही म्हणताल तुम्ही, मला जे करायचं ते मी करतोच आहे. हे प्रबोधनाचं काम म्हणजे त्याचाच एक भाग आहे. आज फक्त यूट्यूब म्हणजे भारतीय किंवा परकीय असं लक्षात घेऊ शकता तुम्ही, की बाबा प्रसारमाध्यम आहे. आणि आज पहिल्यांदा म्हटलं तर चालेल, की बाबा यवतमाळची एखाद्या प्रसारमाध्यमांनी एखादी सकारात्मक बातमी कव्हर केली अपवादाने असते. कारण का, की प्रत्येक बिझनेसचा एक USP असतो. तर आपले जे प्रसारमाध्यम आहे तर त्यांची एक जवळजवळ सगळ्यांची 99 किंवा सगळ्यात जास्त टक्केवारी अशी असते, की त्यांना इन्सिक्युरसी म्हणजे काय म्हणतो आपण, शेती काय असते शाश्वत आणि अशाश्वती पेरायची असते त्यांना, नाही का. म्हणजे की त्यांना सांगायचं असतं, तुम्हाला विचार करण्यासाठी त्यांना ती परिस्थिती सांगायची असते, की बाबा आता समजा खालचं प्रकरण 2-3 जे समजा हिट अँड रनचे असतील किंवा वर्षा विहाराचे असतील, तर ह्याच्यातून त्यांना तुम्हाला दाखवायचं असतं, की तुम्हाला विचार करायला भाग पाडायचं असतं. अशाश्वती काय आहे आणि शाश्वत कसं राहायचं असतं. तर तुम्हाला विचार करण्यासाठी हे सोडतात ते समोर विषय चघळून, तुम्ही विचार करण्यासाठी, मंथन, चिंतन करण्यासाठी. आणि तुम्हाला जर सकारात्मक दाखवलं तर तुम्ही अशा म्हणजे गोष्टींपासून मे बी परावृत्त होण्याची शक्यता आहे, की तुम्ही काहीच म्हणजे जास्त काय म्हणतात त्याला गंभीरतेने घेणार नाही. त्यामुळं काही गोष्टी दाखवून तुम्हाला त्याच्या मागं आव्हान करावं लागतं, की बाबा सगळ्यांनी काळजी घ्या, अशा गोष्टी चालू आहेत. मग त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आल्या, बरोबर आहे का. आणि काही ठीक आहे, बाकीच्या गोष्टी तर ज्या घडल्यात त्या प्रसारमाध्यम म्हणून त्यांना, जसं की गुन्हे झाले, जे काय घडले ते तर सगळीकडे ते येतच ना. तर अशा प्रकारे एकंदरीत लोकशाहीचा तो चौथा स्तंभ आहे, ज्याला त्या सगळ्या गृहीतकावरती, ठोकताळ्यावरती त्याचं काम करावं लागतं. मग राहतो विषय काय, तर की बाबा असं एवढं प्रगल्भ किंवा कारण कसं आहे, की आज समजा मी संसदेचं टाकलं, की बाबा संसदेत कोरोनापासून एंट्री देत नाहीत पत्रकारांना, तर एखाद्याचा कसा असतो, आवडीचा विषय असतो. मग आता ह्याच्यामध्ये किती पत्रकार आहेत, की ज्यांचा जमीन अधिग्रहण हा आवडीचा विषय आहे, तर हा एक संशोधनाचा विषय आहे, बरोबर आहे का. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत. तर महत्त्वाचं काय आहे, की मी गेल्या वेळेस पण म्हटलो, सगळे व्हिडिओ शांततेत व्यवस्थित ऐकत जा. विधी साक्षर म्हणून प्रल्हाद कचरे साहेबांचं एक यूट्यूब चॅनल आहे, विधी साक्षर प्रल्हाद कचरे. तर त्याच्यामध्ये सगळे व्हिडिओ आहेत, बऱ्यापैकी अपडेटेड आहेत. तर ते तुम्ही रेफरन्सला घेत जा, जेणेकरून तुमचा समज, गैरसमज, नाही का, गोडसमज, सगळ्या गोष्टी तुम्हाला समोर स्पष्ट दिसतील. आणि आज मी काय बाकीच्या विषयात जाणार नाही. आजचा फक्त विषय एवढाच होता, की अधिसूचनेचं महत्त्व काय, त्याच्यानंतर संयुक्त मोजणी, त्याच्यानंतर परत मालकाच्या नावासकट क्षेत्र, एक नवीन अधिसूचना परत एकदा स्थानिक वृत्तपत्रांमध्ये, ह्या सगळ्या गोष्टींची कालमर्यादा, आणि त्याच्यानंतर अंतिम निवाडा. तर हे सगळं गणित तुम्ही थोड्याफार फरकाने, आत्ता जसं लक्षात आलं आहे तुमच्या, की मार्चमध्ये समजा त्या संकेतस्थळावरती कागदपत्र अपलोड होणं असेल, आणि आज समजा जूनच्या 4 तारखेपासून
अधिग्रहणाची टप्पा समजा की सार्वजनिक व्हायचा पहिला टप्पा म्हणून आता असं सार्वजनिकरित्या हे होणार आहे. तर तुम्ही फक्त 2 गोष्टीसाठी आग्रही राहायचं आहे. सकारात्मक असो नकारात्मक असो दोघांनीही. एक तर प्रकल्पाचं सादरीकरण असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जो काही गुणक अवयव किंवा सांत्वना रक्कम म्हणजे कुठं की तुमचा जो विषय आहे कशाचा नुकसान भरपाईचा अंतिम निवाड्याचा तर ते कोष्टक काय असेल ह्याचं फक्त एक तोंडी म्हणा लेखी म्हणा जे काही तुम्हाला जसं हे असेल तर ते पुसटचं समजा वाद विवाद संवाद आणि सुसंवाद हे आपले बेसिक ह्याच्याप्रमाणे आणि मनभेदात कधी प्रवृत्तीत होऊन देऊ नका. कारण का समोर बसलेला माणूस देखील काय असतो की तो त्याचं काम करत असतो. कुठल्याही कायदे नियम अटीच्या बाहेर जाऊन सार्वजनिक कामं होत नसतात. फक्त एक पुसटशी कल्पना घ्या. त्यांच्याकडून तुम्हाला जर का वाटलं की बाबा ही नकारात्मक आहे तर तिथून तुम्ही आमदार असतील तुमचे लोकप्रतिनिधी जे आहेत खासदार आहेत त्यांच्या थ्रू मंत्रालयात म्हणा किंवा केंद्र सरकारकडं राज्य सरकार केंद्र सरकारकडं तुम्ही पाठपुरावा करू शकता. अगदी तुमचे ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य जे कोणी तुमचे राजकीय प्रतिनिधी असतील तर त्यांच्या थ्रू रेटा लावू शकता. निवेदन आवेदन आंदोलनाद्वारे देखील तुम्ही तुमचा एक लोकशाही मार्गाने प्रश्न मांडून तुमचे हक्क किंवा तुमचे जे काही आहेत ते तुम्ही मागू शकता. मागण्याला कोणाचाच विरोध नाही आहे. फक्त ते विधायक संविधानिक आणि रास्त असावं. म्हणजे तिन्ही गोष्टी आल्या. ह्याच्या बाहेर जाऊन कोणालाच काहीही शक्य होत नाही हे महत्त्वाचं आहे. आता फक्त मुद्दा राहणार काय की त्याच्यावरती बोलणं आता टाळतो मी कारण समृद्धी महामार्गाचं उदाहरण आपल्यासमोर आहे. काय होईल नाही होईल ह्याच्याबद्दल उत्सुकता जेवढी तुम्हाला आहे तेवढीच आम्हाला आहे. कारण का सगळं बोलणं एकीकडं आणि प्रत्यक्ष काय होणार आहे ते पाहणं वेगळी गोष्ट आहे. साहजिकच की पहिल्या अनुभवावरून आपल्याला शक्यता काही वेगळ्या दिसत नाही आहेत. तरी थोडीशी खदखद जाणवत असते आणि ते असणं गरजेचे असते. त्याला प्रोडक्टिव्ह प्रेशर म्हणतात की एक समजा कार्यसिद्धीकडे जाताना एक जो सकारात्मक तणाव लागतो तेवढा पाहिजेलच. मग तो प्रत्येक ठिकाणी असतो. अगदी म्हणजे परीक्षेला जायच्या अगोदर सुद्धा जी धाकधूक असते विषयाचा अभ्यास किंवा प्रश्नांची जी काही शक्यता आहे हिशोबाने तर तेवढं आयुष्यामध्ये ते प्रोडक्टिव्ह प्रेशर सगळ्यांवरतीच असायला पाहिजे की बाबा काय होईल आणि कशा प्रकारे पार पाडायचं. तर त्याच्याबद्दल आज मुख्यमंत्री साहेबांनी अगदी समर्पक शब्दांमध्ये सगळी मांडणी केलेली आहे. त्यामुळं मग एखाद्या कसलेल्या खेळाडूला आपण कधीच विचारू शकत नाही की बाबा तुम्ही कसं खेळणार आहेत. कारण का त्यांची पहिली खेळी हेच त्यांचं म्हणजे व्यक्तिमत्व जगासमोर असतं की बाबा त्यांनी ऑलरेडी एक गेम चेंजर प्रकल्प महाराष्ट्राला दिलेला आहे स्वतःच्या नेतृत्वामध्ये आणि ऑलरेडी गडकरी साहेब असताना देखील पुणे मुंबई आपण पूर्णत्वास नेलेलं आहे. नवीन जे कोणी दर्शक प्रेक्षक असतील त्यांना विनंती आहे की आपल्या चॅनलची ख्याती जवळजवळ 1/2 कोटीच्या पुढं म्हणजे जवळ 66 लाखाच्या पुढं दर्शकांची संख्या गेलेली आहे आणि सबस्क्रायबरचा आकडा त्या मानाने थोडा लाजिरवाणा आहे. तर थोडंसं तेवढा हातभार लावा. सबस्क्राईब करत चला. कशासाठी तर आपलं हे जे काही प्रतिनिधित्व आहे प्रचार प्रसार आणि प्रबोधनाचं तर हे फक्त ह्याच्यावरती थांबणार नाही आहे. ग्रामीण धाटणीचं शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक तर आपल्या ग्रामीण भागातले जे काही आपले जिव्हाळ्याचे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती आपण कायमच चर्चा घडवून आणणार आहोत. दोन्हीकडची दुतर्फी आवाज उठवणार असं नाही म्हणणार मी. दुतर्फी चर्चा महत्त्वाचं तेच आहे. तिथंच म्हणजे आपल्या वाद विवाद संवाद आणि सुसंवाद ह्या कोष्टकाप्रमाणे. आणि जर का संभाषण कौशल्य एवढं काही विशेष नाही आहे पण आता हे फोनवरती बोलताना एक फ्लो असतो जो की व्हिडिओ रेकॉर्ड करताना मे बी थोडंसं तणावात असेल त्यामुळं जरा एवढी फ्लुएन्सी राहत नाही. तर नक्कीच आवडत असेल तर शेअर करा आणि कमेंटमध्ये तिथं मेन्शन देखील करा की बाबा असेच
कॉल रेकॉर्डिंग फोनवरती तुम्ही व्यवस्थित वाटतं तुम्हाला का ते व्हॉइस ओव्हर म्हणजे समोर स्क्रीनवरती किंवा दोन्ही कमी जास्त प्रमाणात तुमचं जे काही मत आहे तुम्ही काय हरकत नाही ना कळवायला. लोकशाही आहे. आम्हाला पण बरं वाटतं की लोक व्यक्त होत आहेत. तिसरी गोष्ट, संबंधित गाव असतील, पाहुणेरावळे असतील, सगळ्यांना कळवा. कारण पंचक्रोशीमध्ये आपल्या 10-5 तालुक्यामध्ये 2-4 जिल्ह्यामध्ये येणाऱ्या ह्या मार्गिकेबद्दल उत्सुकता आहे. त्यांना देखील कळणं गरजेचं आहे की आज आपण सगळे मिळून, मग विदर्भ असेल, ज्यांनी आज बिनशर्त पाठिंबा दर्शवला आहे त्यांचं अभिनंदन. पुढं लवकरच मराठवाड्यातून देखील चांगली बातमी येईलच. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात आज ना उद्या सगळं वातावरण शांत होईल आणि कोकणातून देखील नक्कीच चांगली बातमी येईल, याबद्दल कोणाच्याच मनात काही शंका नाही आहे. दुसरी गोष्ट तर परिसरामध्ये शेअर करायला शिका. आणि कसं आहे की माहिती तंत्रज्ञान, जसं मी नेहमी म्हणत असतो की एक सुरुवातीला रोटी कपडा आणि मकानचा काळ होता, त्यानंतर बिजली पाणी सडक चाला. आता लोक इकडे तिकडे ऐकून शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराबद्दल आग्रही आहेत. तर मी नेहमी म्हणत असतो की ह्या 9 मूलभूत गरजांबरोबर सत्य, माहिती माहिती नाही आणि ती अर्ध सत्य पण असतं. तर सत्य माहिती किंवा माहितीतलं सत्य हे देखील प्रत्येक नागरिकाचा, आज जर का आपण विचार केला की जगातली सगळ्यात मोठी आज आपली लोकशाही आहे आणि सगळ्यात मोठ्या निवडणुकांना आपण आत्ताच लोकसभेच्या निमित्ताने सामोरं गेलेलो आहे जगातल्या, तर साहजिक आहे की ह्या प्रगल्भतेचे जे काही मेन जे काय म्हणू शकतो आपण त्याला की सिक्रेट्स आहेत, तर त्याच्यामध्ये एकच आहे की बाबा की लोकांमध्ये विश्वासार्हता एकमेकांबद्दल आहे, राज्यांबद्दल किंवा केंद्राबद्दल किंवा